जय भीम जय शिवराय। आपण आज विभागीय कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी उपसंचालक शिक्षण उपसंचालक तसेच मुख्यमंत्री सचिवालय यांना एक निवेदन दिलेलं आहे। ज्या खाजगी संस्था आहे, खाजगी शाळा आहेत, या खाजगी शाळांची जी मनमानी सुरू आहे त्या मनमानीबाबत जून जुलै महिना सुरू आहे आणि त्याचबरोबर जो देणग्या स्वीकारल्या जात आहे, बिल्डिंग फंड स्वीकारले जात आहेत, 5 लाख 2 लाख 3 लाख अशा स्वरूपाचे जे बिल्डिंग फंड स्वीकारले जातात हे सर्व रोख स्वरूपात स्वीकारले जातात। त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नाही, परंतु हे फंड स्वीकारले जातात। तर ह्या जो फंड स्वीकारला जातो त्याच्याविरुद्ध मनाई केलेली आहे। महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कॅपिटेशन फी 1987 या कायद्यानुसार हा जो फंड आहे तो स्वीकारण्यास कायद्याने मनाई केलेली आहे, परंतु तरी ह्या खाजगी शाळांची मनमानी सुरू आहे। तर या अंतर्गत उपसंचालक शिक्षण उपसंचालक जे आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं की ज्या खाजगी शाळा आहेत, खाजगी संस्था आहेत त्या ठिकाणी फलक लावण्यात यावे आणि या फलकद्वारे हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही तो फलक त्या ठिकाणी लावण्याची त्यांना विनंती केलेली आहे। परंतु जे उपसंचालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षणाधिकाऱ्यांना हे अधिकार आहेत। मग जर शिक्षणाधिकाऱ्यांना जर हे अधिकार असतील तर मग उपसंचालक 5 जिल्ह्यांचे कशासाठी या ठिकाणी बसलेले आहेत नाशिकला हे समजत नाही। त्यावर तर त्यांनी कुठलं उत्तर दिलेलं नाही। तसेच या ठिकाणी जे मनुस्मृती लादण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्र शासनाकडून, महाराष्ट्र शासनाने जे मनुस्मृती शालेय शिक्षणामध्ये आणलेली आहे तर जी मनुस्मृतीने या ठिकाणी SC ST OBC बहुजन समाजाचं गेले हजारो वर्ष नुकसान झालेलं आहे, अशी मनुस्मृती परत ती अभ्यासक्रमात आणून तुम्ही काय साध्य करतायत या ठिकाणी? तर परत तुम्ही ह्या वैदिक धर्माचं या ब्राह्मणांचं राज्य या देशावरती आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे का, हाही या ठिकाणी प्रश्न आहे। तर या जी मनुस्मृती आहे त्या ठिकाणी आमचा तिचा विरोध आहे। ती जी शालेय शिक्षण आहे त्या ठिकाणी ती आली नाही पाहिजे। भारतीय संविधानात जे धर्मनिरपेक्ष दिलेले आहे, विज्ञानवाद दिलेला आहे, विवेकवाद दिलेला आहे, त्या आधारित काही शासनाला निर्णय घ्यायचे असेल तर नक्की घ्यावे। परंतु जे विषमतावाद पसरवणारे जे मनुस्मृती आहे, समर्थ श्लोक आहेत, या अशा प्रकारचे कुठलेही जे श्लोक आहेत ते आम्हाला आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी SC ST बहुजन समाज याविरुद्ध आंदोलन करल्याशिवाय राहणार नाही, अशा स्वरूपाचं हे निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी SC ST OBCमध्ये जे केंद्रीय विद्यालय आहेत केंद्र सरकारचे, ते केंद्रीय विद्यालय शहरी भागांमध्ये 5-5 किलोमीटरच्या अंतरावरती तसेच तालुक्याच्या लेवलला जर सुरू झाले तर ही खाजगी शाळांची जी मनमानी आहे CBSE बोर्डाची ती निश्चितपणे कमी होईल। त्यामुळे वंचित समाजातील दुर्बल घटकातील मुलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे। त्यामुळे जे CBSE स्कूल आहे केंद्रीय विद्यालयाचे ते जर सुरू झाले तर निश्चितपणे खाजगी शाळांची मनमानी रोखण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्या RTIचा विषय आहे की RTI विषयी ज्या महाराष्ट्र शासनाने RTIचा जो कायदा होता त्या अंतर्गत जे वंचित घटक होते, आर्थिक दुर्बल घटक होते, या घटकांना 25% आरक्षणाच्या अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता। परंतु महाराष्ट्र शासनाकडून तो GR काढून हा RTIचा जो कायदा होता तो रद्द करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनाकडून झालेला आहे। आणि मग त्याच्या अंतर्गत काही NGOने हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशन अंतर्गत हायकोर्टाने या GR वरती स्टे दिलेला आहे आणि त्यानंतर खाजगी शाळांनी पुन्हा एकदा त्याच स्टेवरती हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेले आहे। अशा प्रकारच्या ज्या पिटिशन दाखल होत आहेत तो हा जो वंचित घटक आहे, दुर्बल घटक आहे, यांना ह्या जो प्रवेश सुरू आहे जूनमध्ये तो प्रवेश सुरू होऊन आता महिना होत आलेला आहे, तरी देखील या मुलांना 2.5 लाख मुलांचं भविष्य जे आहे ते टांगणीला लागलेलं आहे। तर हे जे GR जो शासनाने काढलेला आहे तो GR जर रद्द झाला तर या खाजगी शाळांना कुठल्याही प्रकारची पिटिशन हायकोर्टात दाखल करता येणार नाही आणि जी लॉटरी आहे ती लॉटरी काढता येईल शासनाला आणि ते लॉटरी काढल्यानंतर या ज्या 2.5 लाखांच्या मुलांचं जे भविष्य आहे ते निश्चितपणे त्यांना प्रवेश मिळतील। तर अशा प्रकारचा जो GR आहे तो शासनाकडून स्टे मिळाल्यानंतर देखील रद्द झालेला नाही। ही खरी या महाराष्ट्र शासनाची या वंचित घटकांबद्दल, SC ST OBC बहुजन मुलांबद्दल जी विरोधी भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे देखील या RTIचा जो कायदा आहे तो पुन्हा एकदा तो GR काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि या SC ST आणि वंचित घटकांतील दुर्बल घटकातील सर्व मुलांना या खाजगी शाळांमध्ये 25% अंतर्गत प्रवेश मिळावे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे। अशा प्रकारचं निवेदन तुमच्या मागण्या झालेल्या आहेत, त्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत असा इशारा देखील आम्ही या उपसंचालक आणि सचिवालयात दिलेला आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम जय शिवराय, जय हिंद।